2.3 question number 1. 80 beads remain with Swati after making 3 strings using 1 by 4, 1 by 2 and 1 by 8 of the bead she had. Find the number of beads used by Swati to make the 3 strings. बघा, स्वाती नावाची मुलगी आहे आणि तिच्याकडे काही मणी आहेत आणि तिने त्या मण्यांची 3 माळा बनवल्यात. आता त्या 3 माळा बनवण्यासाठी एका माळेमध्ये 1/4 मण्यांचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये 1/2 त्याच्या जेवढी मणी होते त्याचे टोटल मनीचे आणि 1/8. ह्या तिन्ही माळा करून तिच्याकडे 80 बीड्स विल रिमेन. तिच्याकडे आणखीन 80 मनी शिल्लक राहिलेले आहेत. फाइंड द बीड्स दॅट यूज बाय स्वाती. त्या 3 माळा बनवण्यासाठी तिने किती मण्यांचा वापर केला ती संख्या आपल्याला शोधायची. आता इथे काय करावं लागेल, अननोन व्हॅल्यू जी ना टोटल मण्यांची संख्या आहे तिला आपण x मानू. तिला जर x मानलं तर बीड्स बनवण्यासाठी लागणारी संख्या 1/4, 1/4 ऑफ x, 1/2, 1/2 ऑफ x, 1/8, 1/8 ऑफ x. ती होईल प्रत्येक माळेसाठीची संख्या. आणि मग त्यावरून आपल्याला इक्वेशन घेता येईल की त्या तिन्ही माळ्यांची संख्या प्लस 80 इज इक्वल टू जे मिळेल ना आपल्याला ती कशाची संख्या मिळेल, टोटल मण्यांची संख्या. 3 माळांच्या मण्यांना लागणारी संख्या, त्याचबरोबर 80 मणी उरलेले आहेत त्यात आणि याची चौघांची टोटल म्हणजे 3 माळा करण्यासाठी लागणाऱ्या मण्यांची संख्या उरलेले 80 ही होईल टोटल मण्यांची संख्या. टोटल मणी किती मानलेत आपण, x मानलेत. मग ह्या चौघांची जर बेरीज केली दॅट इज इक्वल टू x. हे असं इक्वेशन मिळेल आपल्याला आणि त्यावरनं x फाइंड करणार. x ची व्हॅल्यू फाइंड केली की मग आपल्याला आणखीन प्रश्न काय विचारलाय की तिला माळा बनवण्यासाठी किती मणी लागले. तर त्यासाठी प्रत्येकाची संख्या घेऊन त्याची ऍडिशन 1/4 जी टोटल संख्या येईल तिचं 1/4, तिचं 1/2 आणि त्या संख्येचं 1/8 अशी घेऊन त्यांची टोटल घेणार आपण. सो मानूया आपण लेट द टोटल नंबर ऑफ बीड्स इज इक्वल टू x. तो x मानून घेतला. सो बाय गिवन इन्फॉर्मेशन नुसार 1/4 ऑफ x प्लस 1/2 ऑफ x प्लस 1/8 ऑफ x हा प्रत्येक माळ बनवण्यासाठी लागणारी संख्या प्लस एवढं करून 80 मणी शिल्लक राहिले. म्हणजे ही टोटल संख्या कशाची होईल, टोटल मण्यांची संख्या होईल. विच इज इक्वल टू x. जी आपण तर x मानलेला आहे, टोटल मनी आपण x मानलाय. ही चौघांची बेरीज x येणार आहे, टोटल मनीची संख्या येणार आहे. म्हणजे हे इक्वेशन मिळालं आपल्याला. यामध्ये सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. बघा यामध्ये आणखीन एक स्टेप आपण थोडस हे करू किंवा हे लिहिताना 1/4 x जो आहे तो x/4 लिहू आणि हा सुद्धा x/2 लिहू आणि हा जो आहे x/8 आणि हा x तिकडे पॉझिटिव्ह नाही, इकडे येताना निगेटिव्ह होईल. लाईक टर्म्स आपण एकमेकांकडे शिफ्ट करून घेऊ. 80 पॉझिटिव्ह तिकडे जाताना निगेटिव्ह, याचा डिनॉमिनेटर 1 असणार आहे. आता हे चौघ जे आहेत ना यांचा एलसीएम 8 आहे. 4, 2, 8 आणि 1 यांचा एलसीएम 8 आहे. लिस्ट कॉमन मल्टिपल 8 आहे. म्हणजे तो 8 इथे कसा मिळेल बघा की प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आपल्याला 8 करून घ्यावा लागेल. आता 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 8 होईल 2 ने. मग न्यूमरेटरला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करणार प्लस 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 8 होईल 4 ने. मग न्यूमरेटरला पण 4 ने मल्टिप्लाय करणार 4x. इथे कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 8 होईल 1. म्हणजे मल्टिप्लाय करण्याची काही आवश्यकता नाही. आणि इथे कितीने मल्टिप्लाय करणार 8 ने. म्हणजे न्यूमरेटरला आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करा 8x होईल इज इक्वल टू निगेटिव्हिटी. आणि मग इथे बघा 2x 4x आणि x लाईक टर्म्स आहेत, साइन पण सेम आहे म्हणून त्यांचे ऍडिशन होईल 7x
मायनस 8x ॲज इट इज इक्वल टू हा 8 इकडे डिवाइड तिकडे जाताना मल्टिप्लाइड -80 into 8. So difference and subtraction like term said difference and subtraction will 8 ना 7 गेला एक -x is equal to -640. That means x is equal to 640. 640 ही काय मिळाली? टोटल मिळाली. पण आपल्याला काय मिळालं? फाइंड द नंबर ऑफ बीट्स used by Swati to make the 3 string. त्याला तिला 3 माळा बनवण्यासाठी किती मणी लागले? That is so 1/4 of x प्लस किंवा 80 मनी उरलेत ना, तर ते जरी मायनस केले आपण 640 मधून, सो नंबर ऑफ बीट्स required to make strings is equal to 640. टोटल मधनं 80 मनी आपण घालवणार minus 80 is equal to 560. Option number 3. Question number 2. Today, Shrikant is 8 years elder than Shiva and Sachin is 4 years younger than Shiva. If the ages of Sachin and Shrikant are in the ratio 3:4, what will be the sum of the ages of all the three after 12 years? Sachin, Shrikant and Shiva यांच्या वयाचं रिलेशन दिलेलं आहे आणि सचिन आणि शिवा यांच्या वयाचं रिलेशन दिलं. यात शिवाचं वय जर मानलं तर आपल्याला श्रीकांतचं वय लिहिता येईल. If the age of Shiva is x आणि यात काय सांगितलं की श्रीकांत इज 8 years elder than शिवा, म्हणजे मग श्रीकांतचं वय आपल्याला किती घेता येईल? x plus 8. मोठा आहे ना तो, 8 वर्षांनी मोठा आहे. जर शिवाचं वय x तर श्रीकांतचं वय x plus 8 आणि सचिन इज 4 years younger than शिवा. शिवाचं वय जर x आहे तर सचिनचं वय किती घेता येईल मग आपल्याला? x minus 4. 4 वर्षांनी लहान येतो शिवापेक्षा. म्हणजे हे दोघांचं प्रेझेंट एज मिळून गेलं आपल्याला, श्रीकांतचं आणि सचिनचं. याचा उपयोग काय होईल आपल्याला? पुढच्या मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली त्यामध्ये होईल की सचिन आणि श्रीकांत यांच्या वयाचा रेशो दिलेला आहे 3:4. त्यावरनं आपल्याला इक्वेशन मिळेल. त्या रेशोवरनं दोघांच्या वयाचा रेशो 3:4 घेऊन आपल्याला त्यांचं रेशो घेऊन आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. म्हणजे जे अननोन व्हेरिएबल आहे ते फाइंड करता येईल. म्हणजे शिवाचं वय मिळेल, श्रीकांतचं वय घेता येईल त्यावरनं आणि मग नंतर सचिनचं वय घेता येईल आणि त्यांचं 12 वर्षानंतरचं वय त्याची टोटल पण आपल्याला घेता येईल. आधी बघा, लेट द शिवाज प्रेझेंट एज is equal to x years. So Shrikant present age is equal to x plus 8. 8 वर्षांनी मोठा आहे त्याच्यापेक्षा. and Sachin's present age x minus 4. 4 वर्षांनी लहान येतो. हे तिघांचं प्रेझेंट एज मिळालं. आता यातल्या दोघांच्या वयाचा रेशो दिलेला आहे, सचिन आणि श्रीकांत. रेशो बघा, सचिन आणि श्रीकांत असं म्हटलंय. म्हणजे सचिनचं वय आपल्याला न्यूमरेटरला घ्यावं लागेल, श्रीकांतचं वय डिनॉमिनेटरला घ्यावं. जसं सांगितलं तसंच घ्यावं लागेल. 3:4 म्हटलेलं आहे बघा. सचिन ऑलरेडी आपल्याला लहान दिसतोय व्हॅल्यू नुसार आणि रेशो पण तसाच दिला 3:4. 3 लहान आहे बघा, 4 मोठा आहे. मग जो लहान आहे तो न्यूमरेटरला, जो मोठा आहे तो डिनॉमिनेटरला. सो बाय गिवन इन्फॉर्मेशन x minus 4 divided by x plus 8 is equal to 3/4. इक्वेशन मिळालं आपल्याला हे. मग आता सिम्प्लिफिकेशन करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 in bracket
एक्स मायनस 4 हा 4 डिवाइड आहे ना, इकडे येताना मल्टिप्लाय, आणि हा एक्स प्लस 8 इकडे डिवाइड आहे, तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल. ब्रॅकेटच्या बाहेरची व्हॅल्यू ब्रॅकेट मधल्या दोन्ही व्हॅल्यूला मल्टिप्लाय, 4x मायनस 16 आणि 3x प्लस 24. आता पुन्हा लाईक टर्म जे ते एकमेकांकडे शिफ्ट करू. 4x 3x इकडे पॉझिटिव्ह, इकडे येताना निगेटिव्ह होईल, आणि 16 निगेटिव्ह आहे, तिकडे जाताना पॉझिटिव्ह होईल. डिफरन्स आणि सबट्रॅक्शन होईल. 4x मायनस 3x, 4 3 गेला 1 पॉझिटिव्ह x, आणि इकडे ऍडिशन 30. ही x ची व्हॅल्यू म्हणजे शिवाचं वय मिळालं, प्रेझेंट एज. सो x प्लस 8 इज इक्वल टू 30 प्लस 8 38, आणि x मायनस 4 म्हणजे 30 मायनस 4 इज इक्वल टू 26. हे मिळालं शिवाचं वय, हे मिळालं आपल्याला श्रीकांतचं वय, आणि हे मिळालं आपल्याला सचिन. पण आपल्याला काय विचारलं की त्यांचं 12 वर्षानंतरचं वय मिळालं, तिघांचं 12 वर्षानंतरचे वय. आता तिघांचं वय 12 ने वाढणार आहे, 12 त्रिक 36. सो 12 years आफ्टर, किंवा आफ्टर 12 years, आफ्टर 12 years शिवाचं वय, श्रीकांतचं एज आणि सचिन प्लस 12 into 3, तिघांचं वय 12 वर्षांनी वाढेल ना, तीन व्यक्ती म्हणून तिघांचं वय 12 वर्षांना 12 into 3, आणि मग सम घ्यायची 30 प्लस 38 प्लस 26, किंवा 30 प्लस 38 प्लस 26 प्लस 36 इज इक्वल टू 12 8 20, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 84. 30 माइनस करून माइनस नहीं प्लस करना है. 12 8 20, 9 9 4 13, 3:4. Question number 3, 31.3. Question number 3. Rasik has thrice 5 rupee notes than 10 rupee notes Ramesh has. The total amount with them is rupees 300. How many 5 rupee notes Rasik has with them? Unknown value काय फाइंड आउट करायचे आपल्याला, की रसिककडे 5 रुपयाचे किती नोट आहेत. आता रसिककडे असलेल्या 5 रुपयाच्या नोटा आणि रमेशकडे असलेल्या 10 रुपयाच्या नोटा यांच्यामधलं रिलेशन दिलेलं आहे. आपल्याला सांगितले रसिककडे रमेशकडे असलेल्या 10 रुपयाच्या नोटांपेक्षा तिप्पट 5 रुपयाच्या नोटा, 3 टाइम्स. मग रमेशकडे असलेल्या नोटा जर आपण मानल्या x, तर आपल्याला रसिककडे असलेल्या 5 रुपयाच्या नोटा आपल्याला घ्याव्या लागतील 3x, त्याच्या तिप्पट. त्याचबरोबर त्यांनी दोघांकडे असणारे मिळून टोटल रुपये सांगितले 300 रुपये, म्हणजे रसिककडे असणारे एकूण रुपये प्लस रमेशकडे असणारे एकूण रुपये इज इक्वल टू 300. त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळून जाईल, आणि इक्वालिटीच्या रूल्स नुसार आपण ती अननोन व्हॅल्यू फाइंड करून मग रसिककडे असलेले 5 रुपयाच्या किती नोट आहेत ते आपण फाइंड आउट करूया. सो लेट रमेश हॅज
Ramesh has X notes of rupees 10. हे मान. Then so Rasik has 3x त्याच्या तिप्पट थ्राईस म्हटलेलं नोट्स ऑफ रुपीज 5. आणि मग दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार की रसिककडे असणारे एकूण रुपये ते कसे घेतात आपल्याला 5 into 3x. जसे की समजा माझ्याकडे जर समजा 5 रुपयाच्या 10 नोट आहेत तर माझ्याकडे किती रुपये होतील एकूण 5 रुपयाचे 10 नोटा 50 नोट होतील. काय केलं यासाठी 5 into 10 म्हणजे नोटेची व्हॅल्यू आणि नंबर ऑफ नोट्स यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथे तेच करतोय. नोटेची व्हॅल्यू आणि नंबर ऑफ नोट्स 5 into 3x प्लस रमेशकडे असलेले 10 into x. दोघांची टोटल आपल्याला सांगितलं की 300 रुपीज आहे. देअरफॉर इक्वल टू 300 म्हणून आपण इक्वल टू 300 करतोय. नाउ 15x प्लस 10x इज इक्वल टू 300. हे दोघं लाईक टर्म्स आहेत म्हणून ऍडिशन होईल. 25x इज इक्वल टू 300. 25 इकडे मल्टिप्लाइड आहे अपोजिटला जाताना डिवाइड होईल. सो x is equal to 25 1 जा and 25 2 जा 50. ऑप्शन x ची ही x ची व्हॅल्यू म्हणजे x काय म्हणलं होतं आपण रमेशकडे असलेल्या नोटेची. तर आपल्याला काय म्हणजे हाऊ मेनी 5 रुपये नोट्स रसिक हॅज रसिककडे असलेलं. सो रसिक हॅज 3x equal to 3 into 12 is equal to 36 notes of rupees 5. Option number 1. Question number 4. Question number 4 मध्ये ऑलरेडी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. आता इक्वेशन इक्वालिटीचे रूल्स वापरून आपण अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करणार. If square root of 1 minus x upon 9 is equal to 2 by 3, then what is the value of x? Options 3, 4, 6, 5. आता इथे इंडायसेसच्या रूल्सचा वापर करून आपण हे फाइंड आउट करणार. दोन्ही बाजूला काय करू स्क्वेअर घेऊन टाकू. म्हणजे स्क्वेअर जर घेतला सो टेक स्क्वेअर्स ऑन बोथ साइड. इक्वॅलिटी चेंज व्हायला नको म्हणून आपण दोन्ही बाजूला स्क्वेअर घेतोय. सो इन ब्रॅकेट 1 minus x upon 9 ब्रॅकेट स्क्वेअर त्या पूर्ण साइडचा स्क्वेअर घ्यायचा म्हणून त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला आपण इज इक्वल टू 2 by 3 त्याचा स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल किंवा इथे कसं लिहिता येईल माहिती का आपल्याला की 1 minus x by 9. आता स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 त्याचा इंडेक्स 1/2 आणि त्याचा स्क्वेअर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर असं अशा प्रकारे असेल a raised to n असेल तर इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन होतं. मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटरचं टू न्यूमरेटरचं एकमेकांना डिव्हाइड करून टाकते. म्हणजे त्यानुसार तो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. आणि अपोजिट साइडला 2/3 चा स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटरचा पण स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर 4/9. सो वी गेट 1 minus x by 9 is equal to 4/9. आता यामध्ये सिम्प्लिफिकेशन करू. डिनॉमिनेटर यांचे सेम दिसत ना ही व्हॅल्यू आपण अपोजिट साइडला पाठवूया. x by 9 या बाजूला निगेटिव्ह तिकडे जातात ना पॉझिटिव्ह 4/9 प्लस x by 9. सो डिनॉमिनेटर सेम आहे न्यूमरेटर्स मध्ये ऑपरेशन होईल 4 प्लस x अपॉन 9 आणि 9 तिकडे डिवाइड इकडे तर ना मल्टिप्लाइड होईल. 1 into 9 9 is equal to 4 plus x. 4 पॉझिटिव्ह या बाजूला इकडे तर ना निगेटिव्ह. 9 minus 4 equal to x. So 9 minus 5 9 minus 4 5.
That means x is equal to 5 is the value of x. Option number 4. क्वेश्चन नंबर 5 यातही त्याचप्रमाणे इक्वेशन आहे पहिल्याप्रमाणे इक्वेशन दिलेलं आहे इक्वालिटीचा रूल्स वापरून आपण अननोन व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करणार इफ x into 28 divided by 189 equal to 20 upon 27 find the value of x option 5 10 12 17 so इक्वालिटीच्या रूल नुसार x equal to 20 by 27 as it is 189 या बाजूला डिवाइड आहे दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करणार ना तर तिकडे मल्टिप्लाय करू आणि 28 मल्टिप्लाइड आहे दोन्ही बाजूला डिवाइड करणार म्हणजे तो तिकडे डिवाइड होईल आणि यामध्ये सिंप्लिफिकेशन करूया आपण 7 ने भाग जाईल 7 चौक 28 7 दुने 14 7 7 49 27 ला 27 ला भाग जाईल आणि 4 ने 20 ला भाग जाईल 4 25 सो x is equal to 5 option number 1. Question number 6 the present age of Sohan is 20 years more than the present age of Sachin 3 years hence it will be thrice that of Sachin find the present age of Sohan सोहनचं वय शोधायचं आपल्याला आजचं वय शोधायचं सोहन आणि सचिन यांच्या वयामधलं रिलेशन दिलेलं आहे की सोहन इज 20 years मोर दॅन द प्रेझेंट एज ऑफ सचिन म्हणजे सचिनचं वय जर x मानलं तर सोहनचं वय आपल्याला घेता येईल x plus 20 years मोर म्हणून 20 त्यामध्ये ऍड करणार आपण आणि त्यामध्ये त्यांनी इक्वेशन साठी एक इन्फॉर्मेशन दिली की 3 years हेन्स 3 वर्षांनंतर ते वय सोहनचं वय इट विल बिकम थ्राइस दॅट ऑफ सचिन त्यावेळेचं सचिनचं जे वय असेल त्याच्या तिप्पट होणार आहे सोहनचं वय त्यावरून आपल्याला इक्वेशन मिळेल आणि त्यावर आपण अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करणार त्यासाठी आपण मानून घेऊया सचिनचं प्रेझेंट एज मानूया लेट द प्रेझेंट एज ऑफ सचिन is equal to x years. So, present age of Sohan is equal to दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार 20 वर्षांनी तो मोठा आहे सो त्यामध्ये सचिनच्या वयामध्ये 20 ऍड करणार आपण x plus 20 years. So, back given information 3 years hence म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर सोहनचं वय म्हणजे 3 त्यामध्ये ऍड करणार हे सचिनचं जे वय आहे त्याच्या तिप्पट होणार म्हणजे याला तिप्पट होणार थ्राइस होणार त्याला 3 ने मल्टिप्लाय करणार इक्वल म्हणजे सोहनचं जे वय असणार आहे ते सचिनच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट हे यावरून आपल्याला इक्वेशन मिळालं त्यामध्ये अननोन व्हॅल्यू आपण इक्वालिटीच्या रूल्स नुसार फाइंड करणार सो 20 plus 3 23 आणि पलीकडे 3 into x 3x 3 into 3 9 ब्रॅकेटच्या बाहेरची व्हॅल्यू ब्रॅकेट मधल्या दोन्ही व्हॅल्यू मल्टिप्लाय होईल आणि आता इथं पुन्हा इक्वालिटी करूया की 23 9 इकडे पॉझिटिव्ह इकडे त्यांना निगेटिव्ह होईल आणि x इकडे पॉझिटिव्ह केले जाताना निगेटिव्ह होईल सो 23 मधनं 9 गेलं 14 आणि 3x minus x 2x सबट्रॅक्शन होणार आणि 2 मल्टिप्लाइड इकडे येताना डिवाइड 14 divided by 2 is equal to x so x is equal to 7 x काय होतं आपल्याकडे काय म्हणलं होतं आपण सचिनचं वय म्हणलं होतं आपल्याला कोणाचं वय फाइंड करायचंय प्रेझेंट एज ऑफ सोहन so present age of Sohan
इज इक्वल टू एक्स प्लस 20. सो एक्स ची व्हॅल्यू 7. 7 प्लस 20 27 इयर्स. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 7. इक्वेशन दिलेलं आपल्याला. इक्वालिटीचे रूल्स वापरून आपण अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करणार. ऑप्शन 16 20 15 12. रेशो दिलेला आपल्याला. अशा प्रकारचा रेशो असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण इक्वालिटी करणार. जसं 3 इकडे डिवाइड इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल, तो ह्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल. तो न्यूमरेटर आपल्याला पूर्ण ब्रॅकेट मध्ये घ्यावा लागेल. आणि हा जो डिनॉमिनेटर आहे 7x - 18 तो या बाजूला डिवाइड आहे, तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल. तो डिनॉमिनेटर पूर्णपणे ब्रॅकेट मध्ये घ्यावा लागेल. ब्रॅकेटच्या बाहेरची व्हॅल्यू ब्रॅकेट मधल्या प्रत्येक व्हॅल्यूला मल्टिप्लाय होईल. 3 × 5 15x. 3 × 16 48. 2 × 7 14x. And negative 18 × 2 36. लाईक टर्म्स आहेत ते एकमेकांकडे शिफ्ट करून 14x त्या बाजूला पॉझिटिव्ह आहे, इकडे येताना निगेटिव्ह होईल. 48 निगेटिव्ह त्या बाजूला जाताना पॉझिटिव्ह होईल. निगेटिव्ह 36 ॲज इट इज. लाईक टर्म्स डिफरंट साइन सबट्रॅक्शन होईल. 15 मधनं 14 गेलं x 1x आणि 48 मधनं 36 गेलं 12 पॉझिटिव्ह. ऑप्शन 4. Amir had rupees 360 with him. The number of notes of 10 is double the number of notes of rupees 50, and the number of notes of rupees 5 are more by 12 than the number of notes of rupees 50. Find the total number of notes. आम्ही नावाची मुलगी, तिच्याकडे 360 रुपये 10, 5 आणि 50च्या नोटांच्या स्वरूपात. मग त्या नोटांमधलं रिलेशन दिलं की 10 रुपयाच्या नोटा 50 रुपीच्या नोट्स पेक्षा दुप्पट आहे आणि 5 रुपीच्या नोट्स ज्या आहेत त्या 12 ने जास्त आहेत 50 रुपीच्या नोट्स पेक्षा. म्हणजे समजा 50 रुपीच्या नोट्स जर आपण एक्स मानल्या तर 10 रुपीच्या नोट्स आपल्याला किती घेता येईल? एक्स × 2x. आणि 5 रुपीच्या नोट्स मोर बाय 10 x प्लस 12. आणि मग टोटल म्हटलंय 360 म्हणजे 50 × x 50x. त्यानंतर 2x × 10 डबल आहे ना नंबर ऑफ नोट्स अँड प्राइस ऑफ नोट, त्याची किंमत त्या नोट आणि त्याची संख्या. 10 × 2x आणि 5 × x + 12 इन ब्रॅकेट x + 12. त्या सगळ्यांची टोटल केली की टोटल आपण 360 टोटल आपल्याला घ्यावी लागणार इक्वल टू 360. त्यावरून इक्वेशन मिळेल. इक्वालिटीच्या रूल्स नुसार आपण अननोन व्हॅल्यूज फाइंड करणार. त्या तिन्ही नोटांची संख्या फाइंड करणार, नंबर ऑफ नोट्स फाइंड करणार, त्याची टोटल ऑप्शन पैकी एक असणार आहे. सो लेट द नंबर ऑफ नोट्स ऑफ 50 number of notes of rupees 50 dx. So the number of notes of rupees 10 is 2x, and the number of notes of rupees 5 is x + 12. So मग दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार 50 × x plus 10 × 2x plus 5 × x + 12 नोटेची व्हॅल्यू अँड नंबर ऑफ नोट्स. नोटेची व्हॅल्यू, नंबर ऑफ नोट्स, नोटेची व्हॅल्यू, या सगळ्यांची टोटल इज इक्वल टू 360. सांगितलेलं की तिच्याकडे एकूण 360 रुपये. मग ह्या सगळ्यांचे टोटल 360 असणार आहे. सो 50x सिम्प्लिफिकेशन करू आता यामध्ये प्रत्येकामध्ये. 50x प्लस 10 × 2x 20x प्लस 5x 5x 5 × 12
16 is equal to 316. हे पहिले तिघ लाईक टर्म्स आहेत, सेम साइन आहे म्हणून सगळ्यांची ऍडिशन होईल. 75x आणि 60 इकडे पॉझिटिव्ह, तिकडे जाताना निगेटिव्ह. 360 minus 60 is equal to 300. So x is equal to 300. 75 इकडे मल्टिप्लाइड आहे, अपोजिट जाताना डिवाइड. 75 4 जा. So x is equal to 4. X is equal to 4. So 2x is equal to 4 into 2 is equal to x. And x plus 12, 4 plus 12 is equal to 16. So total number of nodes. 4 plus 8 plus 16. 28. Option number 4.